मंडळी, सध्या ऐकावं ते नवलच अशा अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. त्यातीलच एक बॉडी बिल्डिंग क्षेत्राला हादरा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचं झालंय असं की जगातला सगळ्यात राक्षसी बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इलिया गोलेम येफिमचिक याचं नुकतंच निधन झालंय. वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. पुढे दवाखान्यात नेईस्तोवर तो कोमात गेला आणि काही दिवसांनी त्याला मृत्यू आला. मंडळी, गेल्या बऱ्याच दिवसात बॉडी बिल्डिंग क्षेत्रातल्या अनेकांचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना पाहण्यात आल्या. त्यामुळे नेमकं कशामुळे त्यांचा मृत्यू होतोय या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सध्या तज्ज्ञ करतायत. म्हणूनच या प्रश्नांची देखील उत्तरं आपण या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी इलिया गोलेम येफिमचिक याची बॉडी बिल्डिंग कारकीर्द कशी राहिलेली आहे, त्याचा अचानक मृत्यू कसा काय झाला, हे देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. इलिया गोलेम येफिमचिक, राक्षसी खाणं आणि त्याचा राक्षसी व्यायाम सुद्धा. म्हणजे त्याच्या खाण्याला आणि व्यायामाला लिमिटच नाही. इलिया गोलेम येफिमचिक याला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात द म्युटंट या शॉर्ट नावाने देखील ओळखतात. आपण सुद्धा त्याचा आजच्या व्हिडिओमध्ये म्हणूनच म्युटंट असा उल्लेख करूया. तर बघा मंडळी, तुम्हाला ऐकून धक्का बसेल की म्युटंट दररोज 16,500 कॅलरीजचा आहार घ्यायचा आणि इतका आहार घेणाऱ्या म्युटंटचे बायसेप्स हे तब्बल 25 इंचांचे होते, तर छाती ही तब्बल 61 इंचांची होती. तुम्हाला खोटं वाटेल, पण म्युटंट त्याच्या आहारात दररोज 2.5 किलो मटण खायचा. बरं, नुसतं खायचा नाही तर तितका व्यायाम करून ते मटण पचवायचं देखील. दिवसातून 7 वेळा जेवणारा म्युटंट 100 पेक्षा जास्त सुशीचे पीसेस खायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही सुशी काय भानगड आहे? तर सुशी ही एक जापनीज डिश आहे. या अशा तगड्या आहारामुळे त्याची तब्येत देखील तगडीच होती आणि त्यामुळे तो 4 चौघात देखील असा उठून दिसायचा. पण त्याचं हे शरीर पुढे जाऊन त्याच्या मृत्यूचं कारण कधी बनलं हे त्यालाच कळालं नाही. म्हणजे म्युटंट व्यायामादरम्यान 600 पाऊंड म्हणजे तब्बल 272 किलो वजन उचलायचा. तसेच 700 पाऊंडचं डेडलिफ्ट सुद्धा करायचा. खरं तर त्यानं आतापर्यंत कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घेतला नाही, तरीही तो चांगला चर्चेत असायचा. कारण म्युटंटचे इंस्टाग्रामवर तब्बल 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याचे व्यायाम करतानाचे व्हिडिओज जगभर पाहिले जायचे. लहानपणापासून म्युटंटला व्यायाम करायची आवड होती. त्याला आर्नॉल्ड आणि सिल्वेस्टर स्टॅलोन या सुप्रसिद्ध बॉडी बिल्डरांसारखं बनायचं होतं. म्हणूनच लहानपणापासूनच त्यानं त्याचा आहार तगडा ठेवला होता. त्यामुळे मृत्यूवेळी देखील त्याचं वजन तब्बल 158 किलो इतकं होतं, तर उंची 6 फूट 1 इंच इतकी होती. तर बघा, समोर आलेल्या अहवालानुसार म्युटंटला त्याच्या घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्याची पत्नी एनाने छातीवर दाब देऊन CPR देण्याचा प्रयत्न केला, पण तो कोमात गेला होता. त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने दवाखान्यात नेण्यात आलं. त्यावेळच्या एकूण परिस्थितीबद्दल सांगताना त्याची बायको म्हणाली की मी प्रत्येक दिवस त्याच्या शेजारी आशेनं घालवत होते. त्याचं हृदय 2 दिवसांपासून पुन्हा धडधडायला देखील लागलं होतं. पण डॉक्टरांनी मला त्याचा मेंदू मृत झाल्याची भयानक बातमी दिली आणि मला धक्काच बसला. पण मंडळी, सांगायचा मुद्दा असा की सुप्रसिद्ध बॉडी बिल्डरांच्या मृत्यूची अशी एकच घटना नाहीये. तर गेल्या वर्षभरात अनेक नामांकित बॉडी बिल्डर आपल्याला फार कमी वयातच त्यांच्या बॉडी बनवण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे सोडून गेले. म्हणजे म्युटंटच्या मृत्यूपूर्वी 34 वर्षांच्या ब्रिटिश बॉडी बिल्डर नील करी आणि 26 वर्षांच्या ब्राझीलच्या अँटोनिया सौजा यांचेही मृत्यू झाले होते. BBC या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार करीचा मृत्यू हा सप्टेंबर 2023 मध्ये झाला होता आणि त्याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार करीने बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइडचा अतिवापर केला होता. दुसऱ्या बाजूला एका स्पर्धेत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवल्यानंतर 3 ऑगस्ट 2024 म्हणजे आत्ताच रोजी फक्त 26 वर्षीय वय असलेल्या अँटोनिया सौजा याचा देखील हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. बरं, फक्त 2 नावं नाहीत, तर अशी बरीच नावं आहेत. पण वेळेखातर आपण ही 2 नावं प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण म्हणून घेत आहोत. पण एकूणच बघायला गेलं तर तरुण आणि फिटनेस प्रेमी असून देखील अशा लोकांचे मृत्यू होत आहेत हे खरोखरच धक्कादायक आहे. आता हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा पूर्वी वृद्ध लोकांचा आजार मानला जायचा, मात्र आता तर अगदी लहान मुलांचा देखील मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं समोर आलाय. पण बॉडी बिल्डरांचे असे अचानक मृत्यू होण्यामागचे नेमकी कारण काय आहेत आणि तज्ज्ञांचं या बाबतीतलं काय मत आहे, ह्यात आपण पाहूया. मंडळी, ह्या बॉडी बिल्डरांच्या मृत्यूंचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्यापैकी जणांचे मृत्यू हे हार्ट फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर या कारणांमुळे झाले. मग असं का होतं?
तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बॉडी लवकर आणि चांगली सुधारावी यासाठी घेतली जाणारी अॅनाबॉलिक स्टेरॉइड. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला ह्या स्टेरॉइड्समुळे नक्कीच चांगली बॉडी बनवता येईल, पण त्यासोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा विशिष्ट प्रमाणामध्ये या स्टेरॉइडचा वापर तुम्ही करत नसाल, म्हणजे स्टेरॉइड्सचा तुम्ही अतिवापर करत असाल, तर मग तुम्हाला हृदयविकार होण्याचे चान्सेस वाढतात. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय, तर त्याची कारणं देखील तशी आहेत. म्हणजे बॉडी बिल्डर्स जे स्टेरॉइड्स घेतात ते जर अतिप्रमाणात त्यांच्याकडून घेतले गेले तर त्याचे भयानक दुष्परिणाम आहेत. कारण जास्त प्रमाणात घेतलेले स्टेरॉइड्स डायरेक्ट तुमच्या हार्मोनल सिस्टीमवरती आघात करतात. तुमच्या गुड फॅट्सला कमी करून तुमचं इंटरनल फॅट वाढवतात. त्यानं कॅन्सर, ह्युमर, हार्ट अटॅक असे रोग तर हमखास होतात. शिवाय लिव्हर, किडनी आणि हार्ट फेल्युअर देखील होतात. आता या व्यतिरिक्त ही स्टेरॉइडचे बरेच दुष्परिणाम आहेत. त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी एक अख्खा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच बॉडी बिल्डरांच्या या मृत्यूमागे नेमकी कोणती कारणं असावीत हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.